ICC T20 वर्ल्ड कप 2026 पॉईंट टेबल. भारत पहिल्याच दिवशी नंबर 1 पोझिशनमध्ये. पाकिस्तानला पहिल्या दिवशी भारताने टाकले मागे, पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले. तर संपूर्ण पॉईंट टेबलची परिस्थिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. मित्रांनो, काल पहिल्याच दिवशी T20 वर्ल्ड कपमध्ये 3 सामने झाले. पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड या दोन्ही टीमांच्या मध्ये पार पडला. यामध्ये पाकिस्तानने अटीतटीच्या सामन्यामध्ये नेदरलँडचा पराभव केला. नेदरलँडला विजयाची संधी होती, परंतु नेदरलँडच्या हातून काही चुका झाल्या आणि त्यामध्ये पाकिस्तानने विजय मिळवला आणि पाकिस्तानची टीम पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहोचली होती. नंतर संध्याकाळी भारत विरुद्ध अमेरिका या दोन्ही टीमांच्या मध्ये सामना झाला. यामध्ये अमेरिकेने शानदार प्रकारे गोलंदाजी केली होती, परंतु सूर्यकुमार यादवच्या चमकदार खेळामुळे भारताने अमेरिकेपुढे 160 धावांचे आव्हान ठेवले होते आणि 132 धावांमध्ये अमेरिकेला भारताने ऑल आउट केले. म्हणजे त्या 132 धावांवरती रोखले आणि भारताने हा सामना जिंकलेला आहे. तर अवघ्या 2च तासामध्ये भारताने पाकिस्तानला पछाडून नंबर 1 ची पोझिशन गाठलेली आहे. कारण भारताची नेट रन रेट हे पाकिस्तानपेक्षा वरचढ झालेलं आहे. भारताची नेट रन रेट प्लस 1.450 इतके आहे, तर पाकिस्तानची नेट रन रेट प्लस 0.240 इतके आहे. तर पहिल्या दिवशी पाकिस्तानला पछाडून भारताची टीम पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 पोझिशनवर पोहोचलेली आहे. नेदरलँड आणि USA हे दोन्ही पराभव झाले असल्यामुळे ते 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर आहे. तर ग्रुप ए मधील नामिबियाचा सामना अजून झालेला नाही. तर पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडून पाकिस्तानला मागे टाकून भारताची टीम नंबर 1 पोझिशनला पोहोचलेली आहे. पाकिस्तान भारताविरुद्धचा सामना बॉयकॉट म्हणजे खेळणार नाही असे आता सूत्रांची माहिती येत आहे. जर पाकिस्तान हा सामना खेळला नाही तर भारताला 2 आणखी पॉईंट होऊ शकतात आणि भारताची टीम सुपर 8साठी क्वालिफाय होऊ शकते. परंतु पाकिस्तान आता USA शानदार प्रकारे खेळत आहे, नेदरलँड शानदार प्रकारे खेळत आहे, नामिबिया देखील शानदार प्रकारे खेळून जर USAने पाकिस्तानला पराभूत केले, USAची टीम शानदार प्रकारे खेळत आहे, तर पाकिस्तानची टीम देखील सुपर 8मधून बाहेर होऊ शकते. कारण USAने त्यांनी पराभव केला आणि पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना बहिष्कार टाकला म्हणजे बॉयकॉट केला, तर पाकिस्तानचे 2 सामने फुकट जाऊ शकतात आणि त्यांचा फक्त सामना राहू शकतो नामिबियाविरुद्ध. आणि USAने नेदरलँड नामिबियाचा पराभव केला आणि पाकिस्तानचा देखील पराभव केला, तर USAची टीम देखील ग्रुप ए मधून क्वालिफाय होऊ शकते. अशा प्रकारे पाकिस्तान देखील बाहेर पडू शकते. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, USA सुपर 8साठी क्वालिफाय होईल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.